आज घेतले मी धपाटे बनवायला. लहान मुलं असल्यामुळे टाईमच मिळत नाही धपाटे बनवायला. तरी म्हटलं आज वेळ काढून बनवावेच धपाटे. मग काय घेतले बनवायला. पण धपाटे काय गोल जमेना. तरी पण म्हटलं करावे कसे तरी, जाणार आहेत तर पोटातच. मग काय केले कसे तरी, जसे जमतात तसे केले धपाटे. तरी पण चवीला खूप छान झाले होते. इकडे चालू होते तोवर आमच्या पिऊची आणि जानूची मस्ती. आणि नंतरनं ह्यांनी आणलं होतं गावरान कोंबडा. मग काय घेतलं करायला, टाकलं मटण शिजायला शेगडीवर. नंतरनं केलं गॅसवर भाकरी. भाकरी पण काय गोल जमत नाहीत, पण करते ट्राय, जमतील हळूहळू हे पण. त्या भाकरी एकीकडं केल्या, तोपर्यंत एकीकडं ठेवलं पाणी गरम करायला. म्हटलं तोपर्यंत भात तर होईल, पण टाकला एकीकडे भात शिजायला. तोपर्यंत आमच्या ह्यांना सांगितले नारळ फोडायला. म्हटलं भाजीला तर खोबरं होईलच, पण आमची छोटी पिऊ पण नारळ पाणी पेल. आमची छोटी पिऊ कशी नारळ पाणी पिते. नंतरनं ह्यांच्याकडूनच घेतलं खोबरं काढून त्यातून, कारण मला तर ते खूप अवघड जातं काढताना. त्याच्यामुळे घेतलं ह्यांच्याकडूनच करून. नंतरनं खोबरं पुढं असल्यावर मग काय ते खाणारच. मग नंतरनं घेतला लसूण ठेचून खलबत्त्यात. नंतरनं खोबरं पण घेतलं ठेचून. तोपर्यंत आमच्या छोट्या पिऊची मध्ये मध्ये लोडबड होती. नंतरनं काय केले, सुक्कं मटणाची भाजी. तर आजच्यासाठी एवढंच होतं. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.